शिवरायाच्या मावळ्यांना जय महाराष्ट्र आणि भीमरायाच्या सैनिकांना जय भीम। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाचा तिढा हा नेहमीच रंगत आहे। त्यामध्ये महाविकास आघाडीची पण गत तीच आहे आणि युतीची पण गत तीच आहे। पण युतीने सध्या जागा वाटप केल्यात आणि 20 जागेवरती उमेदवार दिलेले आहेत। त्यामध्ये भलेही शिंदे साहेबांचं आणि दादांचे उमेदवार नाहीत, पण त्यांनी मुहूर्त तरी केलेला आहे। आता जो प्रश्न येतो महाविकास आघाडीचा। बघा, भाजपला टप देण्यासाठी, भाजपचं 400 पार उद्दिष्ट संपवण्यासाठी सध्या सर्व घटक पक्षाला एकत्रित येणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आरजे, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल। बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी शह देऊ शकेल का महायुतीला, हा एक प्रश्नच नेहमी पडलेला आहे। त्यामध्ये आसिम सरोदे असतील किंवा निखिल वागळे साहेब असतील, हे दोघं पण सध्या ऑपोजिट बोलत आहेत वंचित आघाडीच्या। आता वंचित बाळासाहेबांची जी आघाडी आहे त्या आघाडीविषयी मित्रांनो थोडक्यात आपण माहिती घेऊया। आता बघा, वंचित महाविकास आघाडी ही सध्या त्यांनी शिवसेनेसोबत त्यांनी युती केली होती आणि परत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत, म्हणजे एकूणच ते महाविकास आघाडीचा घटक बनले होते। पण या ठिकाणी जो तिढा आहे तो तिढा वाढतच आहे, गुंता वाढतच आहे। आता यामध्ये प्रश्न असा येतो की सध्या वंचितची गरज ह्या दोघांहूनही जास्त शरद पवारांना आहे। कारण शरद पवारांना माहिती आहे वंचितची पॉवर नेमकी काय आहे। कारण भारताच्या राजकारणामधील एक हिरा त्यावेळेसचा आणि सध्या महाराष्ट्रातील राजकारणातील चाणक्य असं शरद पवारांना म्हणतात। आणि शरद पवारांना पूर्ण माहिती आहे की वंचितला सोबत घेतलो तर आपला फायदा काय, आपण वंचितला सोबत नाही घेतलो आपला तोटा काय। त्यामुळे शरद पवार नेहमी यामध्ये एक अशी भूमिका करतात की त्यांना कसल्याही अवस्थेमध्ये हालतीमध्ये हे वंचितला सोडायचं नाही। याचं एकमेव कारण समजून घ्या। कारण काय, पूर्वी शिवसेना हे अखंड होते आणि राष्ट्रवादी पण अखंड होते। 2019च्या इलेक्शन मध्ये वंचितनं जे मतं खाल्ले होते ह्या दोघांचेही, आणि वारंवार वंचितवरती ठपका असतो की तुमच्यामुळं 9 आमचे उमेदवार पडले। पण हे 9 उमेदवार कसे पडले? थोड्या फरकानं मतामुळे हे उमेदवार पडले। त्या ठिकाणी प्राबल्य हे वंचितचं होतं। 25 लाख मतं हे त्यांनी घेतले होते। काही ठिकाणची आकडेवारी 9%ची, काही ठिकाणी 12%, काही ठिकाणी 8%ची मताची आकडेवारी ही वंचितची आहे। आणि वंचित अजून सामील नाही झालं तर यावेळेस अजून मतांची विभागणी होईल आणि सेनेचे जे मतं आहेत, काँग्रेसचे मतं आहेत, ते पूर्णपणे डायव्हर्ट होतील आणि सपशेल तोंडघशी ही युती म्हणजे महाविकास आघाडी हे नक्कीच पडणार, याचं गणित शरद पवारांना समजतं। पण या ठिकाणी मुद्दा येतो काँग्रेसचा आणि शिवसेनेचा। आता शिवसेनेचे सगळ्यात जास्त खासदार आणि एक समजत महत्त्वाची गोष्ट काय आहे, सध्या महाराष्ट्रामधील एक स्थानिक पक्ष म्हणून शिवसेनेची चांगली पकड आहे कोकणामध्ये, मुंबईमध्ये आणि काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये। पण या ठिकाणी आता मुद्दा असा येतो, शिवसेनेचे 2 गट पडल्यामुळं, राष्ट्रवादीचे 2 गट पडल्यामुळं या ठिकाणी मतदार वळेल का, हा एक प्रश्न पवारांना पडला असावा। आणि हा प्रश्न पडणं साहजिकच गोष्ट आहे। हा एक झाला मुद्दा। दुसरा मुद्दा असा झालेला आहे की या ठिकाणी काँग्रेस आहे, काँग्रेस सध्या सकारात्मक विचार करता दिसत नाही। काँग्रेस आडून धरलेला आहे, शिवसेना आडून धरलेली आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा। अशा वेळेस या ठिकाणी मुद्दा येतो बाळासाहेब आंबेडकरांचा। बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की हे आम्हाला त्या जागा देऊ इच्छितात, कोणत्या जागा, ज्या जागेवरती आमची ताकद काहीच नाही, ज्या ठिकाणी आम्हाला जागा द्यायला पाहिजे, कुठं, ज्या ठिकाणी आमची जागा जास्त आहे, ताकद आमची जास्त आहे। अकोला असेल, त्यानंतर रामटेक असेल, लातूर असेल, नांदेड असेल, सांगली असेल, अमरावती असेल, या ठिकाणी जागा आम्हाला द्यायला पाहिजेत। पण ते असं नाही करत, त्यांनी जागा अशा निवडल्या ज्या जागेवरती जास्त वर्चस्व भाजपचं आहे आणि त्या ठिकाणी वर्चस्व हे कमी राष्ट्रवादीचं आणि सेनेचं आहे आणि वंचितचं पण आहे। त्यांनी असे मतदारसंघ देऊ केलेले आहेत। आता त्यामध्ये बघा, विषय असा येतो की ज्या ठिकाणी ज्यांचे उमेदवार जिंकून येतील, ताकद बघून जागा द्यावे, हा आग्रह बाळासाहेबांचा। पण हा आग्रह कुठेतरी ही आघाडी मानत नाही असा आरोप बाळासाहेब नेहमी करत असतात। कारण काय, बघा, आपलं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट आहे संविधान वाचवणे।
जर संविधान वाचवून हे आपलं उद्देश असेल, तरीही जर आपण फक्त काही एक जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा, सोच घेऊन आपण जर निवडणूक लढवली, तर यामध्ये फायदा हा कुणाचाच होणार नाही. हा फायदा पूर्णपणे महायुतीचा होणार आहे. आणि भाजपला तर नेहमी वाटतंय, भाजपची एकच मागणी आहे, भाजप काहीच मागत नाही. बाकी भाजप फक्त एकच गोष्ट मागतो, ते काय की वंचित सोबत महाविकास आघाडीची युती होऊ नये, फक्त एवढीच गोष्ट भाजपला पाहिजे. आणि हे गोष्ट हे काँग्रेसला कळली पाहिजे. काँग्रेसने थोडंसं आपलं युगो पाठीमागे ठेवून जागेच्या वाटाघाटी करून घेतल्या पाहिजे. ठीक आहे, 2019 मध्ये जागा कमी दिल्या होत्या, त्यामुळे युती झाली नाही. ते चूक न करता थोडंसं मागे पुढे करून, थोडंसं पाठीमागे जाऊन, कुठं जुळवून घेऊन, कुठं सूर जुळवून हे एकत्रित येऊन निवडणूक लढवणं खूप गरजेचं आहे. बाळासाहेबांची गरज शरद पवारांना कळली आणि ही गोष्ट लवकरच काँग्रेसला पण कळून चुकेल. त्यांचा कुठेतरी युगो साईडला येऊन यावरती सकारात्मक निर्णय येईल. आता हा होता विषय. पण या ठिकाणी अजून एक अफवा येते, ते म्हणजे काय की वंचितनं शिवसेनेसोबतची युती तोडली आणि वंचित आता काँग्रेससोबत डायरेक्टली बोलत आहे. उदाहरण काय बघा, आता या ठिकाणी काय झालं होतं, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा वाद जागेचा चालूचा 15 जागेचा. त्यावेळेस वंचितनं काय केलं, एक पत्र केले बाळासाहेबांनी. ते पत्र पाठवले कुणाला, काँग्रेसला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की जागेच्या वाटाघाटी करू, त्यांच्या काही राजकीय गोष्टी असतील ते केल्या होत्या. त्या पत्रावरून असे अंदाज लावतात की बाळासाहेबांनी दोघांना सोडलं, ते काँग्रेससोबत सध्या जात आहेत, म्हणजे यांची तुटली होती. असं काही अफवा आहेत, त्या फक्त अफवा आहेत. आणि बाळासाहेब नेहमी म्हणतात की आमच्याविषयी जे संजय राऊत म्हणतात की आमची युती फिक्स आहे, त्यांच्या आम्ही मागण्या पूर्ण करतो, ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत, हे असं मुळीच नाही, हे सुद्धा वारंवार बाळासाहेब म्हणतात. जर बघा सर्वांना एकत्रित येऊन जर लढायचं असेल, अहो 2-2 जागेवरनं युती तुटत आहे, तुटले सुद्धा युती, पण ह्या चुका यावर्षी रिपीट करू नये. थोडा रुसवा फुगवा असेल ते नंतरचं इलेक्शन आहेच विधानसभेचं, त्यात तुम्ही दूर करू शकता. पण काँग्रेसला पण ह्या गोष्टी कळल्या पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सध्या चाललंय काय, चालतंय काय, ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आता वंचित पूर्ण घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे. वंचित पूर्ण सभा गाजवत आहे आजकाल. वंचित सभेला गर्दी होते आणि वंचितचे मतदार लोक बाळासाहेबांना पैसा पुरवत आहेत, कुणी दान करत आहेत. भाजपला जसे पार्टी फंड मिळतो काँग्रेसला, भाजपला असा पार्टी फंड हा गावातून लोक देत आहेत त्यांना. 1 लाख, 2 लाख, 10 रुपये, 20 रुपये असं करून पार्टी फंड जमा होतोय वंचितचा. ते कुठून, मतदाराकडनं होतोय. याचा अर्थ काय, कारण सध्या मतदारांना वंचितची गरज आहे, मतदारांना एक तिसऱ्या आघाडीची गरज आहे, मतदारांना नवीन चेहऱ्याची गरज आहे. आणि हा चेहरा सध्या महाराष्ट्रामध्ये बनवलाय बाळासाहेब आंबेडकरांनी. कोणी काहीही अर्थ काढेल, कोणी काही गोष्टी बोलेल, याला काही अर्थ नाही. कोणी बी टीम म्हणतं, कोण काय बोलतं, कोण काय बोलतं. आता मला सांगा, जोपर्यंत रिस्क घेणार नाही, जोपर्यंत एकटा लढणार नाही, जोपर्यंत तुम्हाला कळणार ताकद काय माझी, तोपर्यंत मला मान कसा मिळणार आहे. आणि तेच बाळासाहेबांनी केलेलं आहे. व्यक्त काही केलं नाही. कुणालाही वाटतं की आपला पक्ष मोठा व्हावा, आपले लोक आमदार खासदार व्हावे, कुणाची इच्छा असते. बाळासाहेबांची हेच इच्छा आहे की आमचे वंचित लोक आमदार व्हावे, खासदार व्हावे. त्यात काही चुकीचं नाही, त्यात काही गैर नाही. तुम्हाला आमचे मत चालतात, वोट चालते, पण तुम्हाला एखादा वंचित आमदार चालत नाही, एखादा गरीब मराठा आमदार चालत नाही. फक्त एक लहानसा एक माणूस उभा होता जरांगी पाटील, तुम्हाला तो सुद्धा चालला नाही. कारण तुम्हाला गरीब लोक नको आहेत, तुम्हाला फक्त धनाढ्य आणि बलाढ्य कारखानदार लोक तुम्हाला पाहिजे पार्टीमध्ये. कारण तुमचा पार्टी फंडचा इश्यू इथं समाप्त होतो. पण ह्या ठिकाणी समजून घ्या गोष्टी, कारण तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. अशी चर्चा चालू आहे राजकारणामधील की बाळासाहेब काँग्रेससोबत गेलेत, हे साफ चुकीचे आहे. बाळासाहेब सध्या कुणासोबतही नाहीत. जोपर्यंत बाळासाहेबांना जास्त जागा नाही, 6 जागाच द्या, फक्त ज्या जागा त्यांना हव्या आहेत त्या जागा द्या. सन्मानानं, सहकार्याच्या भावनेतून सोबत घेऊन चर्चा करा. यानंतर महाविकास आघाडीमध्ये कुठलंही बिघाड काम होणार नाही. पण कसं आहे, तर गोष्ट येते कुठली, सध्या जी संग्राम होणार आहे त्यामध्ये वंचित पूर्णपणे तयारीनं उभा आहे. आणि तयारीनं उभा असून ताकद माहिती असताना त्याला इग्नोर करणं हे साफ चुकीचं आहे. तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय, खाली नक्कीच कमेंट करून सांगा. शरद पवार खरंच बाळासाहेबांची ताकद ओळखून आहेत
लवकरात लवकर महाविकास आघाडीची युती व्हावं आणि एक अखंड अशी महाविकास आघाडी यावेळेस निवडणुकीच्या रणांगणावरती उतरावी हीच आमची इच्छा. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.